मी मिसेस दीपा मुळसकर, मी ठाण्याहून आले. जेव्हा ह्या ट्रिप बद्दल ऐकलं पहिल्यांदा तेव्हा माझं स्पष्ट मत होतं, माझ्या बहिणीला सांगितलं ज्योतिला, की ह्याऐवजी आपण दुसरी ट्रिप का नाही करत, एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊ, मस्त राहू, ही अवघड ट्रिप आत्ताच करायला पाहिजे का. पण ती मला ठामपणे म्हणाली की नाही, आपण आत्ताच जाऊया. आणि विश्वविहारतर्फे आपण जातो की आपण एक आधी ट्रिप केलेली श्रीलंकेची आणि त्यांच्यातर्फे जाऊ, त्याने आपण करूया ती ट्रिप. आणि ती स्वतः आणि माझे भाऊजी दोघे डॉक्टर असल्यामुळं मी ठरवलं की करायची तर ट्रिप यांच्याबरोबरच करायची, दुसऱ्यांदा नाही करायची. त्यामुळे आम्ही ह्या ट्रिपचं नक्की केलं. आणि ह्या ट्रिपवर आल्यावर लक्षात आलं की माझा निर्णय किती योग्य होता. ते दोघं असल्यामुळे माझी भीती तर जवळपास पूर्णपणे गेली होती. आणि त्याच्याबरोबर अभिषेक सारखा टीम लीडर मिळाल्यामुळं एकदम मी निर्धास्तच झाले होते. प्रत्येक गोष्ट ट्रिपमधली एकदम चांगली नियोजित केलेली होती. मॅनेजमेंट, फूड, हॉटेल्स, सर्वच काही सगळं उत्कृष्ट प्रकारचं होतं. ह्या ट्रिपमध्ये मला एक जाणवलेली गोष्ट म्हणजे जेव्हा मी निसर्गाच्या भव्यतेकडे पाहत होते त्यावेळेला भीतीही वाटत होती आणि त्याच्या सौंदर्यात मन हरवूनही जात होतं. म्हणजे एकीकडे भीतीची आनंद आणि दुसरीकडे आनंदाची भावना, ह्या दोन भावना एकत्रपणे मी ह्या ट्रिपमध्ये अनुभवल्या की ज्या मला अतिशय चांगल्या वाटल्या. बाकी सगळंच काही चांगलं होतं, सगळ्यांनी सांगितलंच आहे. अभिषेकनं अगदी सगळ्यांची प्रत्येकाची काळजी घेतली, व्यवस्थित मार्गदर्शन केलं. आणि सुरुवातीपासून मला थोडंसं वाटत होतं की अभिषेक खरेदीसाठी काही वेळ देत नाहीये. तो वेळ त्यांनी शेवटी दिला भरपूर आणि मनासारखी खरेदी पण झाली, त्यामुळे तोही आनंद झाला. आणि अशा प्रकारे ट्रिपचा आमचा हा शेवटचा दिवस अतिशय उत्कृष्ट प्रकारे ट्रिप संपवून आम्ही आज आपल्या घरी चांगल्या आठवणी घेऊन जात आहोत. त्याबद्दल अभिषेकचे आणि विश्वविहार हॉलिडेजचे मनापासून आभार.